मित्रांनो, मी विद्यासागर रावणगाव, एक शेतकऱ्याचा मुलगा आणि शेती ही कशी, शेतामध्ये कसं उत्पादन वाढलं पाहिजे या माध्यमात काम करत आहे. गेले अनेक वर्ष झालं आणि अनेक शेतकरी माझ्या संगत आहेत आणि त्यांचं जे उत्पादन आहे वाढून दिलंय आणि खर्च जे कमी करून दिले. आणि अनेक जे युवा पिढी आहे ते काय म्हणत आहे की शेती ही नुकसान आहे, शेती ही करणं परवडत नाही असे म्हणत आहे. त्या माध्यमात हे जे शेतकरी आहेत आमचे, त्यांनी खरोखरच नुकसानात आहे का फायद्यात आहे ते ह्या व्हिडिओमध्ये सांगण्यासाठी मी हा प्रयत्न केलेला आहे. रामराम मामा. राम राम. आपलं नाव सांगा मामा. वामन सोपानराव मधने. मधने. गाव कोणतं मामा? वजर. वजर. तुम्ही हे जे भोपळ्याची शेती करलात, किती वर्ष झालं भोपळ्याची शेती करता तुम्ही? बऱ्याच वर्षापासून करतो. हा, बऱ्याच वर्षापासून करता. तर ह्याला मल्टीप्लेअर तुम्ही सुरुवातीपासून वापरले ना? नाही नंतर वापरलं. तुमचं जे मार्गदर्शन मिळालं हा, तेव्हापासून वापरलो. तेव्हापासून वापरलं. मग वापरल्यामुळे काय तुम्हाला फरक आले का? मल्टीप्लेअर चांगला फरक आहे. चांगला फरक आहे म्हणून आम्हाला त्याच्यावर थोडं भार ठेवले आम्ही मल्टीप्लेअर. हा, म्हणजे ना तुमच्या फळाची जी क्वालिटी आहे चांगली उरले क्वालिटी चांगली आहे आणि जे पहिले प्लॉटला उशीर येत होतं ते लवकर आलेलं आहे. लवकर फळधारणा जास्त आहे. मार्केटमध्ये मार्जिन ह्याला जास्त भाव आहे. मला काय म्हणायचं, तुम्ही जे तिकडे प्लॉट घेतला होता त्याला मल्टीप्लेअर वापरला होता, तर तुम्ही ते किती महिन्याचं प्लॉट होतं आपलं? ते 6 महिन्याचं. 6 महिन्याचं. आणि रान किती होतं आपलं? रान अर्धा एकर होतं. त्याच्यामध्ये किती कॅरेट निघालं तर? 900. तर सरासरी जर रेट जर तुम्हाला किती सापडला असं वाटतंय? 150, 200, 150, 200, 200, 100 बघून. मित्रांनो बघा, हे शेतकरी सांगतात की 150 ते 200 रेट भेटलेला आहे त्यांना. आणि किती रान म्हणलं? अर्धा एकर रान आहे, 20 गुंठे रान आहे आणि 900 कॅरेट निघाले. तर तुम्हीच विचार करा की शेती हे घाट्याचं आहे का फायद्याचं आहे. मला ह्या व्हिडिओमध्ये हेच करायचं आहे आणि माझं स्वप्न पण आहे की शेतकरी हा मोठं हो, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढाव ह्या माध्यमात काम करत आहे. अनेक युवा पिढी काय म्हणजे शेती सोडून चाललंय. मित्रांनो, पैसे भरपूर अनेक ह्याच्यामध्ये मिळू शकतात, पण जेवण मिळत नाही. हे महत्वाचं काम आहे. त्यामुळे मित्रांनो, मी हे व्हिडिओ काढण्याचं एकच माध्यम आहे की शेतीचं उत्पादन वाढलं पाहिजे. आणि खरोखर तुम्हाला काय वाटतं, शेती हे घाटा आहे का फायदा केला? फायदा आहे. हा मित्रांनो बघा, तुम्ही हे व्हिडिओ पाहू शकता. हे भोपळ्याची बघा किती मस्त लागवण केलेत आणि ह्याच्यामध्ये 2 पिकं घेतलेली आहेत. मित्रांनो, मी असे करून अनेक शेतकऱ्याचं उत्पादन वाढून दिलंय. आणि बघा, असं सगळ्या पिकाचं मी काय केलं माहिती का, त्याचा एकत्र अभ्यास केलाय. तुमची कोणतीही शेती राहू द्या, तुम्ही मला संपर्क करा. अनेक शेतकरी असं मी मुलाखत घेतलंय जेणेकरून डायरेक्ट आणि त्यांच्याकडून माहिती घेतली. आणि ह्या प्रोडक्टमुळे काय म्हणजे शेतकऱ्याचं उत्पादन वाढत चाललंय. मित्रांनो, तुम्ही सुद्धा हे फायदा घ्या. आणि अनेक शेतकऱ्यांना मी भेटतो, त्यांनी काय म्हणले, हे जे आहे का एकच वेळेस वापरा का 2 वेळेस? मित्रांनो, आता जे सोयाबीनचे आहे शेंगा लागलेले, शेंगामध्ये काय पॉवर लागते त्या शेंगासाठी. मित्रांनो, अनेक शेतकऱ्याला काय विचार, फक्त गवताचं किंवा गवताचं म्हणतो सॉरी, तर काय म्हणते किड्याचं मारतायत. मित्रांनो, त्याला ताकद पाहिजे. त्यामुळे काय होते, तुमची शेंगाची वाढी होते. ह्याच्यामुळे काय होते, शेंगाची वाढ होते, जे माल आहे क्वालिटी वाजते. मित्रांनो, तुम्ही अशी गलती करू नका. आणि एक वेळेस आपला एक सीझन गेला म्हणजे 1 वर्ष वाया जातो. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही काय करा, ह्याच्या संगत ठेवा आणि मला संपर्क करा. कोणत्याही स्टेजला असू द्या, तुमचं हे उत्पादन वाढून मिळेल. धन्यवाद.